नमस्कार सर्वांना. ज्ञानार्थीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. हा या प्लॅटफॉर्मवरील पहिलाच व्हिडिओ आणि आज तसे पाहता गांधी जयंती. सो आम्ही ठरवले की या दिवशी आपण UPSC मध्ये मेन्स परीक्षेमध्ये आजपर्यंत गांधींवर जवळपास 41 प्रश्न विचारले गेलेत. त्याच्यामध्ये GS1 पासून पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल पर्यंतच्या प्रश्नांचा मी याच्यामध्ये समावेश केलेला आहे. सुरुवातीला आपण GS वरले क्वेश्चन पाहणार आहोत आणि ज्यांना मग त्याच्यानंतर ऑप्शनल ज्यांचा पॉलिटिकल सायन्स आहे किंवा ज्यांना पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल मध्ये पुढे परस्यू करायचं आहे ते तिथून पुढे कंटिन्यू करू शकतात. सो लेट्स बिगिन. तर ओव्हरऑल आउटलाईन अशी असणार आहे. हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे मी पहिल्यांदा थोडंसं ज्ञानार्थी या प्लॅटफॉर्म विषयी आपल्यासोबत बोलणार आहे. त्याच्यानंतर आपण GS1 वरील जे स्वातंत्र्य लढ्यासंदर्भातील गांधींचे योगदान होते आणि ओव्हरऑल गांधीयन फेज जी होती त्याच्यावर आलेले प्रश्न आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर इथिक्स मध्ये गांधींचे वेगवेगळे कोट्स आलेले आहेत, गांधींवर वेगवेगळे प्रश्न आलेले आहेत, आपण ते पाहणार आहोत. आजपर्यंत एसए मध्ये सुद्धा 2013 मध्ये एक टॉपिक आला होता जो गांधींचा कोट होता. आणि ओव्हरऑल जे कोट बेस्ड एसेज येतात किंवा जे फिलॉसॉफिकल एसेज येतात त्याच्यामध्ये सुद्धा गांधींच्या लाईफ मधील वेगवेगळे एक्झाम्पल आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर खालचा जो पॅरामीटर आहे किंवा जे क्वेश्चन्स असणार आहेत ते पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल मधील असणार आहेत. त्याच्यामध्ये पॉलिटिकल थेअरीमध्ये जे गांधीजम आणि गांधी ॲज अ त्यांचा जो पॉलिटिकल थॉट होता त्याच्यावर आलेले क्वेश्चन, आणि त्याच्यानंतर मग IGP मध्ये नॅशनलिझमच्या अँगलनं किंवा गांधींचं जे विकासाचं मॉडेल होतं त्याच्यावर आलेले क्वेश्चन्स आपण समजून घेणार आहोत. आणि ओव्हरऑल ॲट दी एंड गांधींना उमजून घेण्यासाठी, गांधींना समजून घेण्यासाठी दोन प्रकारचे सोर्सेस आपण पाहणार आहोत. एक पर्टिक्युलरली ओनली रिलेटेड टू गांधींवर आजपर्यंत लिहिलेली पुस्तकं, आणि ब्रॉडली गांधींची 2 बुक्स त्याच्यामध्ये मी सजेस्ट करणार आहे तुम्हाला. आणि ओव्हरऑल जे या पॉलिटिकल सायन्स ऑप्शनमध्ये इंडियन पॉलिटिकल थॉट, भारतीय राजकीय विचार याच्या संदर्भातली कोणते कोणते बुक्स मराठीमध्ये इंग्लिशमध्ये आपण वाचू शकतो आपण ते पाहणार आहोत. तर पहिल्यांदा ज्ञानार्थी हा एक असा प्लॅटफॉर्म राहणार आहे ज्याच्यामध्ये आपण सामाजिक, आर्थिक, राजकीय, पर्यावरणीय, सांस्कृतिक, शैक्षणिक ज्या काही घडामोडी घडत असतील किंवा ज्या प्रकारचे आर्टिकल्स आपल्याला द हिंदूमध्ये, इंडियन एक्सप्रेसमध्ये किंवा मिंटमध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर EPW वर मिळत राहतील त्याच्यानुसार आपण त्यांचा इथे उहापोह करणार आहोत. ते घटक आपण चर्चेला घेणार आहोत. ब्रॉडली हा जो कंटेंट असणार आहे या चॅनलवरला इट विल बी ओपन टू ऑल, बट थोडंसं आम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा आणि पर्टिक्युलरली आता UPSCचं मॉडेल आपण MPSC मध्ये घेतलेलं आहे त्याच्यानुसार सिलेबसमध्ये चेंजेसही झालेले आहेत आणि 2025 ची येणारी जी मेन्स असणार आहे ती त्या धर्तीवर होणार आहे. त्यामुळं थोडंसं UPSCचा महाराष्ट्रीयन क्राऊड आणि MPSC देणारे आता येणारा अटेम्प्ट 2025चा अटेम्प्ट देणारे यांचा थोडाफार विचार करून त्या अँगलनं कंटेंटला थोडं मोल्ड केलेलं आहे. आणि मुख्य उद्देश हा वी आर नॉट हिअर टू टीच यू एनिथिंग, तर पर्टिक्युलरली तुम्हाला जस्ट विचार करायला भाग पाडणं आणि मग सर्व बाजूंनी आपण कसा एखाद्या मुद्द्याचा विचार करू शकतो, मग स्कॉलरली आर्ग्युमेंट्स काय आहेत आणि थोडंसं तुम्हाला स्वतःहून तो मुद्दा समजून घ्यायला, स्वतःहून आपण विचार करून त्याच्यावर प्रोसेस करायला प्रोत्साहित करणं हा या प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश असणार आहे. तर आपण ज्ञानार्थीचं टेलिग्राम चॅनलही सुरू केलेलं आहे आणि व्हॉट्सअप चॅनलही आपण सुरू करत आहोत, तर तुम्ही तिथेही फॉलो करू शकता जेणेकरून हा सर्व जो कंटेंट असणार आहे याच्यानंतर तो तिथे शेअर केला जाईल. तर ओव्हरऑल आउटकम किंवा जो ऑब्जेक्टिव्ह असणार आहे ना या एंडला मतलब या स्लाइडच्या शेवटी तुम्हाला काय करता यायला पाहिजे, तुम्ही काय अपेक्षित करू शकता. तर फर्स्ट थिंग इज रिकग्नाइज द इम्पॉर्टंट अँड डायव्हर्स थीम्स दॅट हॅव बीन आस्क्ड अँड एक्सपेक्टेड टू बी आस्क्ड. म्हणजे आपण ज्यावेळी आता गांधींवरले सगळे प्रश्न पाहणार आहोत तर तुमच्या माइंडमध्ये तुम्ही एक पेन अँड पेपर घेऊन बसू शकता आणि ज्याच्यामध्ये तुम्ही जस्ट नोट डाऊन करा की कोणत्या कोणत्या थीम्स विचारले गेलेले आहेत, राईट. आणि तुम्हाला दिसेल की रिपिटेशनही आहे भरपूर, म्हणजे प्रश्न रिपीटही होऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट ही आहे की या थीम्स विचारल्या गेलेल्या आहेत तर या अजून आलेल्या नाहीत तर या पण आपल्याला करायला लागतील. तर म्हणजे या प्रकारे एक प्रकारे आपण समजून घेणार आहोत, राईट. आणि MPSCचं तर पहिलंच वर्ष असणार आहे त्याच्यामुळे UPSCचे प्रश्न हे सर आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण जवळपास आपल्याला असं म्हणता येईल की त्याच प्रश्नांचा आधार घेतला जाईल पहिल्या वर्षी, राईट. त्यामुळे UPSC मध्ये विचारले गेलेले आजपर्यंतचे सगळे प्रश्न आपल्याला करणं हे जवळपास मस्ट आहे आपल्यासाठी, जर आपल्याला तिथे चांगला स्कोर जर पहिल्या अटेम्प्टमध्ये करायचा असेल तर. त्याच्यानंतर याच्या एंडला आपल्याला एक समजून घेता येईल की ज्यावेळी आपण गांधींना वाचू, त्यांना समजून घेऊ, त्यांच्यावरले आपण नोट्स तयार करू,
तर काय स्ट्रक्चर्ड असलं पाहिजे आपल्या नोट्सचं, त्याचा फ्लो कसा असला पाहिजे, हे सगळं प्रश्न आपण बघितल्यानंतर आपल्याला ते शेवटी डेव्हलप व्हायला पाहिजे. म्हणजे ह्या 2 उद्देश आहेत राईट या पूर्ण सेशनचे. तर थोडं ब्रेनस्टॉर्म करूया राईट. आता तुम्ही गांधी म्हटल्यावर काय तुमच्या डोक्यामध्ये येतंय? तुम्ही वाटल्यास थोडंसं पॉज करू शकता या व्हिडिओला आणि थोडंसं विचार करा की गांधी म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये काय येते. मग मी थोडंसं हिंट देतो. आयदर तुम्ही त्यांचा कॉन्टेक्स्ट किंवा टाइम पिरियड नुसार तुम्ही विचार करा थोडे, किंवा त्यांनी घेतलेल्या ऍक्शन्स, त्यांच्या वेगवेगळ्या मुवमेंट्स, आणि ऍट द एंड त्यांचे थॉट्स, त्या थॉट्सचं नेचर, सिग्निफिकन्स, आज काय युटिलिटी, रिलेव्हन्स आहे का. तर मी ब्रॉडली जस्ट तुम्हाला सजेस्ट करतोय. तर थोडंसं तुम्ही व्हिडिओला पॉज करू शकता, तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा खाली लिहू शकता, किंवा तुम्ही जस्ट तुमच्या पेन पेपरवर ना तुम्ही जस्ट तुमच्या डोक्यामध्ये जे काही रॅन्डम थॉट्स येत आहेत गांधी म्हटल्यानंतर ते तुम्ही जस्ट नोट डाऊन करा. हे कशासाठी, हे खूप महत्वाचं, ही ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची. ही आपण याच्यासाठी करतोय की आपण नंतर पाहणार आहोत की जे आलेले क्वेश्चन्स आहेत तुम्ही जे आता नोट डाऊन करताना ते त्यातल्या कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर प्रश्न युपीएससीने विचारलेले आहेत. आता तुम्हाला प्रश्न माहिती नाही आहेत कदाचित, काहींना आयडिया असेल, पण भरपूर जणांना असं असेल की त्यांनी प्रश्न नाही पाहिलेत. तर आपण जस्ट गेस करू की आपण हे एक्सपेक्ट केलं होतं आणि खरंच युपीएससीने किती विचारलेलं आहे, काय नवीन डायमेन्शन्स आपल्याला मिळणार आहेत. तर पहिल्यांदा आपल्याकडे कोणते डायमेन्शन्स आहेत तुम्ही विचार करा थोडं. ह्या हिंट्स आहेत काही. टाइम पिरियड वाईज तुम्ही थोडं थिंक करू शकता, कॉन्टेक्स्ट बघू शकता, त्यांच्या ऍक्शन, मुवमेंट्स, आणि मग थॉट, गांधीयन थॉटमध्ये काय काय आहे. तर थोडंसं तुम्ही विचार करा आणि पेनवर नोट डाऊन करा राईट. तुमच्या सीट्स घ्या तुम्ही, A4 शीट्स, आणि आपण बघू मग त्यातल्या कोणत्या कोणत्या थीम्सवर प्रश्न विचारले गेले होते राईट. चालेल, आपण आता बघू राईट. सर ओव्हरऑल जर गांधी यांच्याबद्दल जर आपण बघितलं तर पहिल्यांदा जो त्यांचा टाइम पिरियड आहे ना त्याला आपल्याला 3 ह्याच्यामध्ये ब्रॉडली मी विभागलंय. हे काही बंधनकारक नाही आहे, हे असं रिजिड नाही आहे, पण तरीही 1915 ला गांधी भारतामध्ये आले, त्याच्या पूर्वीचा पिरियड, मग त्यांची जी जडणघडण आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी आफ्रिकेमध्ये जो सत्याग्रह केला अपार्थाईड मुवमेंट विरुद्ध, तर तो एक फेज होता. त्याच्यानंतर 1915 ला ते भारतामध्ये आले. मग गोखलेने त्यांना सांगितलं की तुम्ही पूर्ण भारतभर भ्रमण करा आणि भारताला समजून घ्या. आणि त्याच्यानंतर ती जी 3-4 वर्ष त्यांची जी त्याच्यामध्ये गेलेली आहेत राईट. आणि स्टार्टिंगला मग ते चंपारण वगैरे मुवमेंट त्याच्यामध्ये होते 1917-18च्या आसपास. तर ती जी एक फेज आहे 1919 पर्यंत. आणि मग 1919 पासून गांधीयन फेज आपण म्हणतो ब्रॉडली, टिळकांचा असतो होतो 1920 ला, आणि तिथून पुढे मग गांधीयन फेज आपण म्हणतो. तर ती जवळपास 1920 ते 1948 ची ही ब्रॉडली आपल्याला तसं विचार करता येईल. जर त्यांच्या वेगवेगळ्या मुवमेंट्स, ऍक्शन म्हणल्या तर मग त्यांचा जो सत्याग्रह होता आफ्रिकेमधला तो, मग चंपारण सत्याग्रह झाला राईट बिहारमध्ये, त्याच्यानंतर नॉन कॉपरेशन मुवमेंट झाली राईट, असहकार चळवळ, मग बारडोलीचा सत्याग्रह होता, मग तो मोस्टली वर्कर्ससाठीचा होता, पिझनसाठीचा होता. त्याच्यानंतर मग एक जो मधला जो पिरियड आहे म्हणजे नॉन कॉपरेशन मुवमेंट म्हणजे असहकार चळवळीनंतर ते सिव्हिल डिसोबिडियंट मुवमेंट म्हणजे विनयभंग चळवळीपर्यंतचा, तर त्याला कन्स्ट्रक्टिव्ह वर्क तिने केलेला आहे राईट. तर ते काय होतं, आणि त्याच्यानंतर मग आपण म्हणू शकतो की सिव्हिल डिसोबिडियंट मुवमेंट झाली राईट 1930-32च्या मध्ये. आणि त्याच्यानंतर मग पुणे करार, आणि मग त्याच्यानंतर एक वैयक्तिक सत्याग्रह झाला, इंडिव्हिज्युअल सत्याग्रह, आणि त्याच्यानंतर मग क्विट इंडियन मुवमेंट राईट, भारत छोडो आंदोलन झालं. आणि मग लास्टला ज्यावेळी पार्टिशन झालं, पार्टिशन नंतर विभागणीनंतर, फाळणीनंतर जे काही रिलिजियस राईट्स होत होते ते शांत करण्यासाठी गांधींचा जो पुढाकार होता, तो त्यांची भूमिका, हे ब्रॉडली त्यांच्या ऍक्शन्स म्हणता येईल आपल्याला राईट. थॉट्स काय आहेत गांधींचे सत्याग्रहाला, त्याच्यामध्ये सत्य आणि अहिंसा आली राईट. त्याच्यानंतर सर्वोदयची कन्सेप्ट आहे त्यांची, ट्रस्टीशिपची त्यांची कन्सेप्ट आहे राईट, विश्वस्त राईट. त्यांचे व्ह्यूज आहेत काही, राज्यावरले त्यांचे व्ह्यूज, सत्तेविषयी त्यांचे व्ह्यूज, जाती व्यवस्थेवरले त्यांचे काही मते असतील. त्यांनी एक मॉडर्निटीला, या मॉडर्नायझेशनला कसं क्रिटिसाइज केलेलं आहे, वेस्टर्न सिव्हिलायझेशनला कोणत्या मुद्द्यांवर त्यांनी, पाश्चिमात्य जो काही कल्चर आहे त्याला कसं क्रिटिसाइज केलेलं आहे. त्यांचे काही एज्युकेशनवरले थॉट्स आहेत, त्यांची विकास कसा व्हायला हवा, आपण कसं पुढे जायला हवं, याचे काही थॉट्स आहेत राईट. तर ब्रॉडली आपण हे मुद्दे तुम्ही कदाचित, यातले मुद्दे तुम्ही भरपूर लिहिले असतील तुमच्या पेपरवर राईट. आता आपण बघणार आहोत की यातले किती मुद्दे, कसे क्वेश्चन्स, काय रिपीट झाले का, काय नेमकं झालंय. चला बघूया आपण काय झालेलं आहे. तर ब्रॉड उद्देश हा असणार आहे की मी प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर वगैरे आपण डिस्कस नाही करणार आहोत. आपण जस्ट बघणार आहोत की ज्यावेळी आपण गांधींना वाचायला घेऊ, गांधींना समजायला घेऊ, तर आपण कसा विचार करायला हवं, काय विचार करायला हवं, नोट्स कशा बनवायला हव्यात आपण राईट.
आणि ब्रॉडली कोणते कोणते ऍस्पेक्ट त्याच्यामध्ये कव्हर करायला हवेत. सो हे काही आपण GS1 मधले पहिल्यांदा क्वेश्चन पाहणार आहोत, राईट. स्वातंत्र्य लढा आणि गांधी या अँगलनं 2024 मध्ये एक इनडिरेक्ट असा क्वेश्चन होता हा, एक सॉर्ट ऑफ, की व्हॉट वर द इव्हेंट्स दॅट लेड टू द क्विट इंडिया मुवमेंट, राईट. आता हे सगळे क्वेश्चन्स इंग्लिशमध्ये असणार आहेत स्क्रीनवर, पण मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतोय. आणि आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल्सवर मी मराठीमधून क्वेश्चन्स आणि PPT शेअर करणार आहे. तर सगळे क्वेश्चन तुम्हाला मराठीमध्ये आपल्या चॅनलवर मिळतील, राईट. पुढील वेळी PPT मध्ये सुद्धा मराठीतून क्वेश्चन असतील. तर भारत छोडो आंदोलनाची सुरुवात होण्यास कोणते म्हणजे घटनाक्रम सगळा कारणीभूत होता, राईट. आणि त्याचे परिणाम आपल्याला स्पष्ट करायचे आहेत त्याच्यामध्ये. तर बघा, आपण डोक्यात येतच ना की क्विट इंडिया मुवमेंट, आपण मगाशीच बघितलं की ब्रेनस्टॉर्म केल्यानंतर बऱ्याच जणांच्या नोटवर पण तो पॉईंट आला असेल. तर क्विट इंडिया मुवमेंटवर डायरेक्टली क्वेश्चन आलेला होता. त्याच्यानंतर बघा, व्हॉट वॉज द डिफरन्स बिटवीन महात्मा गांधी अँड रवींद्रनाथ टागोर इन देअर अप्रोच टुवर्ड्स एज्युकेशन अँड नॅशनलिझम, राईट. तर त्यांचा जो शिक्षण आणि राष्ट्रवाद हे जे दोन मुद्दे आहेत, टागोरांनी भरपूर लिखाण केलेलं आहे नॅशनलिझमवर. आणि तिथे त्यांनी शांतिनिकेतनला शिक्षणावर वेगवेगळे प्रयोग केले होते. आणि गांधींनी सुद्धा वर्ध्यामध्ये असताना एक नई तालीम नावाची एक वेगळी कन्सेप्ट आणली होती शिक्षणाची. तर त्याच्यावर डिरेक्टली प्रश्न आलेला आहे, राईट. त्याच्यानंतर बघा, ब्रिंग आउट द कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम्स ऑफ महात्मा गांधी ड्युरिंग नॉन कॉपरेशन मुवमेंट अँड सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट. तो कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम ही नेमकं काय आहे बाबा, कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम, राईट. मग त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की जाती व्यवस्था निर्मूलन करण्यासाठी काही पुढाकार घेतले होते. त्यानंतर जी चरखा आहे, मग ते एक फायनान्शियल इंडिपेंडन्ससाठी, स्वदेशीसाठी काही पुढाकार घेतले होते. तर गावागावांमध्ये जाऊन तिथे काँग्रेस स्थापन झाली आणि त्याच्यानंतरचे सगळे मुद्दे होते. तर ते काय आहे कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम, तो विचारलेला आहे, राईट. तर एक सॉर्ट ऑफ सोपा क्वेश्चन होता हा पण, की रचनात्मक कार्यक्रम कोणते कोणते होते बाबा त्यावेळेला. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे की सिन्स द डिकेड ऑफ 1920s द नॅशनल मुवमेंट अक्वायर्ड व्हेरियस आयडिओलॉजिकल स्टँड्स अँड देअर बाय एक्सपांडेड इट सोशल बेस. तर आपण पहिल्यांदा बघू की 1920 च्या आधीचा कॉन्टेक्स्ट काय होता, राईट. मग ते मॉडरिस्ट, एक्स्ट्रीमिस्ट आणि मग मोठी अशी मुवमेंट नव्हती झाली, राईट. थोडीशी स्वदेशी मुवमेंटचे काही ऍस्पेक्ट होते, पण त्याला इतकं ब्रॉड नाही म्हणता येणार, कारण दक्षिण भारतामध्ये काही इतके त्याचे परिणाम नव्हते झाले. पण 1920 नंतर गांधीने ज्यावेळी टेक ओव्हर केलं, त्याच्यानंतर ती मुवमेंट ब्रॉड झाली. तर ती कशी झाली याचा कसा विचार करता येईल, की पहिल्यांदा चंपारण झालं, मग एक शेतकऱ्यांचा मुद्दा जोडला गेला, नंतर बारडोली सत्याग्रह, नंतर सुरतला इकडे तिकडे अहमदाबादला जे थोडे बहुत स्ट्राईक्स झाले, त्यानंतर वर्कर्सचा मुद्दा मुवमेंट सोबत जोडला गेला. तर कसं ते ब्रॉड होत गेलं, म्हणजे वेगवेगळे घटक मुवमेंट सोबत कसे जोडले गेले, राईट. नंतर मग 1925च्या आसपास आपल्याला थोडे बहुत कम्युनिस्ट पार्टीची स्थापना झाली भारतामध्ये, मग तो एक लेफ्टचा मुद्दा जोडला गेला. तर कशी आयडिओलॉजिकली ब्रॉड होत गेली, राईट, मुवमेंट, हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघू की 2019 मध्ये प्रश्न आला होता, मेनी व्हॉइसेस हॅज स्ट्रेंथन्ड अँड एनरिच्ड द नॅशनलिस्ट मुवमेंट ड्युरिंग गांधी फेज. बघा, रिपीट क्वेश्चन झाला म्हणजे, आणि हाच क्वेश्चन आणखी एकदा रिपीट झाला, तुम्हाला 3 वेळा हा क्वेश्चन दिसेल, राईट. त्याच्यानंतर थ्रो द लाईट ऑन द सिग्निफिकन्स ऑफ द थॉट्स ऑफ महात्मा गांधी इन द प्रेझेंट टाइम. म्हणजे गांधींचे जे विचार आहेत, आता आपण मगाशीच बघितलं कोणते कोणते विचार होते ते, आज तिची काय इम्पॉर्टन्स आहे, राईट. तिने ट्रस्टीशिपची कन्सेप्ट त्यावेळी दिली, राईट. आणि आज आपल्याकडे CSR आहे, राईट, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. करा ना, कनेक्ट करा. म्हणजे तुम्ही याचे आन्सर असे लिहू शकता की इंडिव्हिज्युअलसाठी काय काय इम्पॉर्टंट झालं, म्हणजे आपण कसं लव्हिंग, केअरिंग, काइंड असलं पाहिजे, एक 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 अहिंसेचं आपण कसं स्वीकारली पाहिजे, वगैरे वगैरे. समाजावर त्याचे काय परिणाम होणार आहेत, त्याचे राष्ट्रावर काय परिणाम होणार आहेत, राईट. वेगवेगळे स्टेक होल्डर्स तुम्ही घ्या, की बिझनेस पर्सनसाठी ट्रस्टीशिपची कन्सेप्ट आहे, व्हिलेजचं त्यांचं मॉडेल आहे, तर ते कसं आहे. तर असे वेगवेगळे स्टेक होल्डर्स घेऊन तुम्ही मॅप आउट करू शकता की आज त्याचं काय काय रिलेव्हन्स आहे गांधीच्या वेगवेगळ्या थॉट्सचा, राईट. एज्युकेशनमध्ये आपण काय बोरो करू शकतो त्यांच्याकडून. आज आपल्याकडे 73rd 74 म्हणजे 73-74वी घटना दुरुस्ती झाली, आणि आपण मग ग्रामपंचायतींना एक संविधानिक दर्जा दिला, तर ते कसं आपण कनेक्ट करू शकतो. तर मस्त आन्सर लिहिता येऊ शकतो या क्वेश्चनचं, राईट. त्याच्यानंतर द स्पिरिट ऑफ टॉलरन्स अँड लव्ह इज नॉट ओनली अन इंटरेस्टिंग फीचर ऑफ इंडियन सोसायटी फ्रॉम व्हेरी अर्ली टाइम्स, बट इट इज ऑल्सो प्लेइंग अन इम्पॉर्टंट पार्ट इन द प्रेझेंट. बघा, पुन्हा टॉलरन्स अँड लव्ह, गांधींकडे ही मूल्य कुठून आलीत, राईट. त्यांचा एक बौद्ध धर्म, जैन धर्म यांचे त्यांच्यावर लहानपणापासूनचा जो काही एक त्यांची आई थोडी धार्मिक होती, तिथून त्यांचे काही बॉरो केलं का, मग गीता, रामायण याच्यातून काही बॉरो केलं का, किंवा ब्रॉडली हा गांधींपुरता लिमिटेड क्वेश्चन नाही आहे ऍक्च्युली. आर्ट अँड कल्चरचा स्टडी करत असताना मग भक्ती मुवमेंट, त्याच्या आधीचं जैनिझम, बुद्धिझम, तिथून काही मूल्य आपण कशी अडॉप्ट केलेली आहेत आणि आपण कसं टॉलरंट राहिलेलो आहोत, राईट. तर त्याच्यावर लिहायचं होतं हे. तर थोडा बहुत इनडिरेक्ट म्हणता येईल हा क्वेश्चन.
त्यानंतर हायलाइट द इम्पॉर्टन्स ऑफ द न्यू ऑब्जेक्टिव्ह दॅट गॉट ऍडेड इन द व्हिजन ऑफ इंडियन इंडिपेंडन्स सिन्स 20s ऑफ द लास्ट सेंचुरी. 1920 नंतर काय नवीन आलं बघा. म्हणजे हा क्वेश्चन 3 वेळा आलेला आहे. 1920 नंतर मुवमेंटमध्ये काय काय फरक झाले, काय काय बदल झाला, मुवमेंट कशी ब्रॉड होत गेली, वेगवेगळ्या आयडिओलॉजिकल इव्होल्युशन कसं झालं, हा क्वेश्चन 3 वेळा रिपीट झालेला आहे. म्हणून मी म्हणतोय की क्वेश्चन बघणं हे खूप महत्वाचं आहे. आपण जर पहिल्यांदाच जर आपण 17ला जर या क्वेश्चनचा आन्सर चांगल्या प्रकारे प्रिपेअर आपण बघितलं, ज्यावेळी आपण प्रिपेअर करायला बसलो, तर किती चांगलं झालं असतं, राईट. म्हणजे एक प्रकारे आपण जर त्या प्रकारच्या नोट्स आपल्याला असत्या तर. त्याच्यानंतरचे क्वेश्चन काही बघू आपण. डिस्कस द रोल ऑफ वुमेन इन द फ्रीडम स्ट्रगल स्पेशली ड्युरिंग द गांधीयन फेज, राईट. तर आपल्याला इथं बघायचं आहे की गांधीयन फेजमध्ये कशा प्रकारे महिलांचा सहभाग राहिलेला आहे त्यावेळी, राईट. मग सरोजिनी नायडू असतील, सुरुवातीला ॲनी बेझंट असतील, त्याच्यानंतर काही रिव्होल्युशनरी मुवमेंट पण होती, राईट. सुनीती घोष आणि कल्पना दत्त वगैरे. तर त्या महिलांचा सुद्धा एक मोठ्या प्रमाणात सहभाग होता. तर लास्टला क्विट इंडिया मुवमेंटच्या वेळेला अरुणा असफाली यांचा एक रोल होता. तर कसं महिलांचं आपण एक स्टँड आउट करू शकतो की कसा त्यांचा रोल राहिलेला आहे. त्याच्यानंतर हायलाइट द डिफरन्स इन द अप्रोच ऑफ सुभाषचंद्र बोस अँड महात्मा गांधी इन द स्ट्रगल फॉर फ्रीडम. तर बघा, म्हणजे क्लिअरली आपल्याला माहिती आहे की काही डिबेट्स होत्या, राईट. मुवमेंटमध्ये गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये काही डिबेट होती. मग आपण सुरुवातीला बघितलं गांधी आणि टागोर, आता आलेला आहे गांधी आणि सुभाषचंद्र बोस, राईट. तर त्यांच्यातला जो काही मोस्टली 1936 नंतर 1939 पर्यंत, म्हणजे ज्यावेळी वर्ल्ड वॉर 2च्या एकदम सुरुवातीला जो काही स्ट्रगल चालला होता, तर काय त्यांच्या थॉट्समध्ये डिफरन्सेस होते, राईट. त्याच्यानंतर हाऊ डिफिकल्ट वुड हॅव बीन टू अचिव्हमेंट ऑफ इंडियन इंडिपेंडन्स विदाउट महात्मा गांधी. जर महात्मा गांधी नसते तर किती अवघड झालं असतं आपल्याला स्वातंत्र्य मिळणं. तर ते विचारलेलं आहे. म्हणजे याचा आपण ब्रॉडली जर बघितलं तर गांधी काय डिफरन्स घेऊन गेले, राईट. जवळपास दुसऱ्या महायुद्धानंतर भरपूर देश स्वतंत्र झाले. थर्ड वर्ल्ड कंट्रीज आपण म्हणतो, पूर्ण लॅटिन अमेरिकन कंट्रीज, आफ्रिकन कंट्रीज, या साऊथ एशियन कंट्रीज, भरपूर देश स्वतंत्र झाले. पण बरेच देश नंतर अथॉरिटेरियनिझमकडे वळले, राईट. तिथे मिलिटरी जुंता, आता म्यानमारमध्ये काय चाललेलं आहे, राईट. श्रीलंकेच्या नंतर इकॉनॉमीची काय कंडिशन झाली होती. मग पाकिस्तानमध्ये बऱ्याच वेळेला मिलिटरी रूलच राहिलेला आहे. आफ्रिकेतल्या भरपूर कंट्रीजमध्ये मिलिटरीचा रूल राहिलेला आहे. तर त्यांना स्वातंत्र्य मिळालं, पण ते त्यांना टिकवता आलं का? मग तिथून ती ब्रॉड व्हॅल्यूज रुजवल्या गेल्या होत्या का? आपल्याला लगेच दिसून येतं की ते आपली मुवमेंटच अशी राहिली होती की त्याचा इम्पॅक्ट आजपर्यंत आपल्याकडे आहे, राईट. तर ते किती अवघड झालं असतं मग इतक्या, कारण ज्यावेळी आपण एखादी गोष्ट म्हणतो की व्हायलेंटली एखादी मुवमेंट होते, आजही एखादं आंदोलन जर व्हायलेंट झालं तर लगेच स्टेट त्याला रिप्रेस करू शकतं, कारण स्टेटची माइट, स्टेटची पॉवर ही खूप मोठी आहे ना. ती इझिली त्याच्याकडे सगळी मिलिटरी आहे, पोलीस आहे, ते इझिली सप्रेस करू शकतं. जर गांधींनी ते नॉन व्हायलन्स आणि ही जी मूल्य जी आहेत ती जर नसती रुजवली तर मग स्टेटनं इझिली रिप्रेस करून टाकली असती मुवमेंट, राईट. तर ती काय, कसं नेमकं ते अवघड झालं असतं, राईट. ते आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा, महात्मा गांधी आणि डॉक्टर बी आर आंबेडकर डिस्पाइट हॅव्हिंग डायव्हर्जन अप्रोचेस अँड स्ट्रॅटेजीज हॅड अ कॉमन गोल ऑफ अम्युलिमरेशन ऑफ दी डाऊन ट्रोडन. म्हणजे ठीक आहे, त्यांच्यामध्ये एक काही मतभेद असतील की, पण शेवटी त्यांचं जे गोल होतं ते एकच होतं ना. मग त्याच्यापर्यंत जाणारे पाथ वेगळे वेगळे असतील, पण ते काय होतं गोल, त्यांचे काय वेगवेगळे पाथ होते, त्याच्यावर आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत क्वेश्चन मध्ये जर आपण बघितलं तर एक साधर्म्य दिसतं का तुम्हाला, की गांधी आंबेडकर, गांधी टागोर, गांधी बोस, मग अजून काय येऊ शकतं. मग आता गांधी नेहरू सुद्धा आपण एक्सपेक्ट करू शकतो, अजूनपर्यंत तरी विचारलं गेलेलं नाहीये. पण ब्रॉडली अशा प्रकारे आपण थोडं बहुत विचार करू शकतो याचा, राईट. त्याच्यानंतर आपण बघू इथिक्समध्ये ना, थोडं क्वेश्चन्स मध्ये आपण डिस्टिंग्विश करायला लागेल इथिक्सच्या. जो आपला GS4चा पेपर आहे, राईट. त्याच्यामध्ये डिरेक्ट क्वेश्चन्स आहेत आजपर्यंत. हे जवळपास 2 ते 3 डिरेक्ट क्वेश्चन्स आलेले आहेत. एक तर सरळ सरळ क्वेश्चन आला होता 2016ला की डिस्कस महात्मा गांधीज कन्सेप्ट ऑफ 7 सिन्स. त्यांनी जी 7 पाप सांगितलेली आहेत ना, पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स, वेल्थ विदाउट वर्क, प्लेजर विदाउट कॉन्सायन्स, राईट, नॉलेज विदाउट कॅरेक्टर, कॉमर्स विदाउट मोरॅलिटी, सायन्स विदाउट ह्युमॅनिटी अँड वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस. हे म्हणजे एक प्रकारे पाप आहे, आणि हे जर आपण केलं तर कुठेतरी एकदम रसातळाला जाऊन मिळणार, राईट. म्हणजे तेच बघा ना, आता प्रिन्सिपल्स जर पॉलिटिक्समध्ये नसतील, काही व्हॅल्यूज नसतील, तर त्या पॉलिटिक्सला काय अर्थ राहत नाही. विदाऊट कष्ट करता, घाम घालता जी तुम्ही संपत्ती मिळवता त्याला पण काही अर्थ राहत नाही, त्याला किंमत राहत नाही. तसंच आहे एक प्रकारे की नॉलेज विदाउट कॅरेक्टर, म्हणजे काही एकदम जी टेररिस्ट लोक आहेत ती पण खूप नॉलेज आहे, ती पण बॉम्ब वगैरे तयार करतात, ती पण काहीतरी एकदम, आता अमेरिकेमध्ये जे 9/11 घडून आलं एकदम, ते पण म्हणजे लादेन सुद्धा खूप हुशार होता, नॉलेजेबल होता, पण त्यानं नॉलेजचा वापर कसा केला, राईट.
तर म्हणजे नॉलेज विदाउट कॅरेक्टर, ते कॅरेक्टर नसेल, ती इंटिग्रिटी नसेल तर काय 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 होणार आहे. म्हणजे जे हॅकर्स आहेत, आता हॅकर्समध्ये दोन दोन हॅकर्स असतात, एक इथिकल हॅकर्स असतात आणि एक म्हणजे जे डाटा म्हणजे एखाद्याला हॅरॅस करणं किंवा मग लुटणं किंवा पैसे वसूल करणं याच्यासाठीचे पण हॅकर्स आहेत, राईट. एखाद्याची प्रायव्हसी पूर्णपणे एकदम हे करणं. तर बघा म्हणजे नॉलेज विदाउट कॅरेक्टर आपण कसे यूज करू शकतो इथिक्सच्या वेगवेगळ्या आन्सर्समध्ये. कॉमर्स विदाउट मोरॅलिटी, सायन्स विदाउट ह्युमॅनिटी. तर जसं म्हणतात ना की टेक्नॉलॉजी ही टेक्नॉलॉजी आहे, त्याला आपण जज नाही करू शकत, पण ती कुणाच्या हातात आहे त्याच्यावर सगळं आहे, राईट. तर वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस. तर ह्या काही त्यांचे सरळ सरळ क्वेश्चन आला होता. त्याच्यानंतर with regards to morality of actions, one view is that means is of a paramount importance and other view is that ends justify means. म्हणजे आता हे गांधी मीन्सवर खूप जास्त महत्व देतात, राईट. पण काही आता दोन व्ह्यूज आहेत ना त्याच्यामध्ये. एक असतो की कॉन्सिक्वेन्शियलिस्ट व्ह्यू जो आहे, म्हणजे ऍट द एंड मॅकेवली आहे किंवा हे जो रिअलिस्ट थॉट जो आलेला आहे की ऍट द एंड काय आपण साध्य करतोय ते महत्वाचं आहे. कोणत्या ऍक्शन्सने आपण तिथपर्यंत गेलोय, कोणत्या मार्गाने तिथपर्यंत गेलोय ते महत्वाचं नाहीये. आणि गांधी मात्र ह्याच्या विरोधात आहेत. गांधी म्हणतात की नाही, मार्ग हा पण शुद्ध असला पाहिजे, तिथं आपण नॉन व्हायलन्सनं, प्रेमानं, सत्याच्या मार्गानेच गेलं पाहिजे. तर त्या दोन याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट केलेला आहे आणि तुम्हाला विचारलेलं आहे की व्हॉट यू थिंक अबाउट इट. जे तुम्ही काय विचार करता हे नसतं तिथे विचारलेलं, पण जनरली दोन्ही व्ह्यूज आपल्याला तिथं मांडायला लागतात की दोन्हीचे प्रोज कॉन्स काय आहेत आणि ब्रॉडली आपल्याला कन्क्लूड करायला लागतं, राईट. याच्यानंतर इथिक्सच्या पेपरमध्ये GS4 मध्ये एक कोट बेस्ड क्वेश्चन्स असतात. जवळपास दरवर्षाचा लास्ट काही वर्षांचा पॅटर्न बघतात, दरवर्षी 3 प्रश्न येतात कोट बेस्ड क्वेश्चन्स, राईट. तर याच्यामध्ये ज्याचा कोट आहे त्याच्या लाईफवर आपल्याला नाही लिहायचंय, पण त्या कोटला चा अर्थ तुमच्यासाठी आज काय आहे, त्याचा रिलेव्हन्स, त्या कोटमध्ये जो काही व्हॅल्यूज प्रिन्सिपल असतील त्याचा आज काय रिलेव्हन्स आहे, त्याचं डिफाईन तुम्ही त्याला कसं करता, हे तुम्हाला त्याचा अर्थ तुम्हाला तिथे लिहायचा असतो, राईट. तर द सिम्पलेस्ट आर्ट्स ऑफ काइंडनेस आर बाय फार मोर पॉवरफुल दॅन 1,000 हेड्स बोविंग इन प्रेयर. म्हणजे एखादा रिलिजियस प्लेस आहे आणि तिथे हजारो लोक जमलेत आणि ती प्रार्थना करतायत, त्यांच्यापेक्षा कोणीतरी रस्त्यावर एखाद्या भुकेल्याला अन्न देतो ना, ती एक कृती जास्त महत्वाची आहे, ती जास्त मिनिंगफुल आहे, असे ते एक प्रकारे अर्थ आहे त्याचा. त्याच्यानंतर आपण आणखी एखादा कोट बघू शकतो की अ मॅन इज अ बट द प्रोडक्ट ऑफ हिज थॉट, व्हॉट ही थिंक्स ही बिकम्स. म्हणजे आपण ज्या प्रकारचे आपले थॉट्स आहेत त्याच्यानुसार आपण बनत असतो. तर म्हणजे या कोटवर आपल्याला जवळपास 150 to 200 वर्ड्सच्या मध्ये, मोस्टली 150 वर्ड्स मध्ये आपल्याला लिहायचं आहे या कोट्सवर, राईट. तर अशा प्रकारचे कोट्स गांधींवर आलेले आहेत. तुम्ही एक प्रकारे, मी प्रत्येक कोट नाही वाचणार आहे, तुम्ही ते कोट्स बघून घ्या की कशा प्रकारचे कोट्स येतात. असेच अनेक थिंकर्सवर कोट येतात, पण गांधींवर आजपर्यंत हे कोट आलेले आहेत. आता ज्यावेळी आपण गांधी वाचू, त्यांना समजून घेऊ, तर त्यांची फिलॉसॉफी आपण इम्बीड केल्याशिवाय, त्यांना नीट समजून घेतल्याशिवाय हे लिहिणं थोडंसं अवघड जाणार आहे, राईट. आता देर इज अ इनफ ऑन दिस अर्थ फॉर एव्हरी वन्स नीड बट नॉट फॉर वन्स ग्रीड, राईट. आता हे आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाच्या गरजेसाठी ज्या बेसिक गरजा आहेत त्यांच्यासाठी पुरेसं आहे आपल्या पृथ्वीवर, पण एखादा जरी माणूस लोभी असेल आणि ग्रीडी असेल तर त्याला कितीही द्या ते कमीच पडते, राईट. तर किती किती चांगल्या प्रकारे लिहू शकतो आपण हा कोट, राईट. तुम्ही तुंबाड बघितला असेल मूवी, त्याची स्टार्टिंगच या कोटनं होते, राईट. तर तो मूवी पूर्णपणे याच कन्सेप्टवर आहे, राईट. तर अशा प्रकारे आपल्याला कोट्स वेगवेगळ्या थिंकर्सचे ज्यावेळी आपण वाचू ते समजून घ्यायला लागतील आणि थोडंसं थांबून त्या कोटवर विचार करायला लागेल, त्याचा रिलेव्हन्स काय आहे, त्याची युटिलिटी काय आहे, आपण कोणते एक्झाम्पल्स देऊ शकतो ज्यावेळी हा कोट आपण एक्सप्लेन करू. तर या प्रकारे आपल्याला विचार करायला लागेल त्याच्यावर, राईट. आणि त्याला थोडंसं ना ब्रेकडाऊन करायला लागेल आपल्याला. कुठल्याही कोटवर आन्सर लिहित असताना या पूर्ण स्टेटमेंटला ब्रेकडाऊन करायला लागेल, त्याच्यामधलं लिंकेज शोधायला लागेल. आपण बघू पुढचे क्वेश्चन्स काही. त्याच्यानंतर काही इनडिरेक्ट क्वेश्चन्स आले होते गांधींवर, जसे की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मेक्स कंपनीज मोर प्रॉफिटेबल अँड सस्टेनेबल. म्हणजे जी काही CSRचा फंड आहे तो जर कंपनीला थोडंसं जर चांगल्या प्रकारे तिने केलं, जर समाजामध्ये त्याची चांगली इमेज झाली आणि मग तो त्यांना आणखी चांगल्या प्रॉफिटमध्ये घेऊन येईल, चांगलं सस्टेनेबल लिव्हिंगवरती जाईल त्यांची. हे प्रकारे कुठून आलेलं आहे क्वेश्चन? कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कुठून घेतली आपण? गांधींच्या ट्रस्टीशिप कन्सेप्ट वरून घेतलेली आहे, राईट. अँगर इज अ हार्मफुल निगेटिव्ह इमोशन. आता आपण आधीच्याच कोर्टमध्ये अँगरवरले कोट्स पाहिले, राईट. गांधींची पूर्ण लाईफ ही नॉन व्हायलन्सवर, पीस, लव याच्यावर गेलेले आहे, काइंडनेसवर गेलेले आहे, राईट. त्याच्यावर आलेला आहे प्रश्न, राईट. आणि त्याच्यानंतर एक प्रश्न आला होता गमतीशीर की व्हिच इमिनेंट पर्सनॅलिटी हॅज इन्स्पायर्ड यू द मोस्ट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इथिकल कंडक्ट इन युअर लाईफ, राईट. तर बघा ना, वेगवेगळे टीचिंग्स
कुणाची आपण लिहू शकतो, नाही तर आणू शकतो ना, की कशा प्रकारे आन्सर्स लिहिता येईल, राईट. गांधींचा हा तालिस्मान खूप इम्पॉर्टंट आहे. गव्हर्नन्सवर क्वेश्चन्स येतात, पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरीवर क्वेश्चन्स येतात, इथिक्समध्ये. तिथे आपण हा यूज करू शकतो ना, की तुम्ही करणारी प्रत्येक ऍक्शन जर त्या शेवटच्या माणसापर्यंत, जो काही मार्जिनलाइज्ड, डाऊन ट्रोडन, जो लास्ट पर्सन आहे कुठल्या तरी एखाद्या खेड्यामध्ये, कुठल्या तरी एकदम जंगलामध्ये, आदिवासी ज्याला घरी नाही आहे, त्याला जर तुमची घेणारी ऍक्शन, तुम्ही जर असं काहीतरी काम करताय आणि त्याला जर ते सुख जाणार असेल, त्याला जर आनंद होणार असेल, तर अशी ऍक्शन तुम्ही घ्यायला हवी. जो कोणी हंगरी असेल वगैरे. तर हा ब्रॉडली इथिक्सवर आजपर्यंत गांधींवर आलेले क्वेश्चन्स आहेत. तर आपण बघितलं की एक डिरेक्ट क्वेश्चन्स आले होते, जसे की गांधींच्या सीनवर क्वेश्चन आला होता, राईट. त्याच्यानंतर काही थॉट्स कोट बेस्ड क्वेश्चन होते, जिथे आपल्याला गांधींवर नाही लिहायचंय, पण त्या कोटला तुम्ही कसं समजून घेताय ते लिहायचं आहे. आणि हे काही इनडिरेक्ट क्वेश्चन्स होते, राईट, जिथे तुम्ही गांधींच्या लाईफमध्ये वेगवेगळे एक्झाम्पल देऊ शकता. किंवा आणि भरपूर गांधी लीडर्स झाले, नंतर काही ऍक्टिव्हिस्ट झाले, त्यांचे एक्झाम्पल्स देऊ शकता. एक एसे आला होता 2013ला की बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. तर आता इथे हा गांधींवर लिहायचा नाहीये आपल्याला, पण ब्रॉडली गांधींचं जस्ट एखाद्या पॅसेजमध्ये तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता किंवा इंट्रोमध्ये म्हणू शकता ब्रॉडली. पण ओव्हरऑल कसं लिहिता येईल हा क्वेश्चन बघा. त्याच्यानंतर आता ज्यांना आता पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल ठेवायचा आहे विषय, आणि किंवा जे विचार करतायत, कन्फ्युज्ड आहेत, ते इथून पुढे कंटिन्यू करू शकतात. अदरवाईज तुमचं जर ऑलरेडी ठरलेला असेल ऑप्शनल आणि तो जर पॉलिटिकल सायन्स सोडून कुठला तर दुसरा ऑप्शनल असेल, तर त्यांना इथून पुढे व्हिडिओ बघण्याची गरज नाही. तर गांधींचा आता ब्रॉडली पेपर 1 मध्ये 2 सब पार्ट्स आहेत, राईट. एक आहे पॉलिटिकल थिअरी, राजकीय सिद्धांत, आणि एक आहे IGP, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, भारतीय राजकारण आणि शासन वगैरे या सगळ्या मुद्द्यांवर. तर गांधी दोन्हीकडे आहेत. वरती पॉलिटिकल आयडिओलॉजीमध्ये, राजकीय विचारसरणीमध्ये गांधीजम, गांधीवाद आहेच. त्याच्यानंतर भारतीय राजकीय विचार, इंडियन पॉलिटिकल थॉटमध्ये पण गांधी आहेत. आणि खाली IGP मध्ये नॅशनलिझमच्या वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने गांधींवर क्वेश्चन आलेला आहे. आणि त्याच्याही खाली एक आपले जे डेव्हलपमेंटचं मॉडेल होतं, नेहरूवियन मॉडेल आणि गांधीयन मॉडेल, अशा प्रकारचाही सिलेबसमध्ये एक पॉईंट आहे. तर जवळपास 4 पॉईंट्स आहेत सिलेबसमध्ये गांधींवर. आपण बघू क्वेश्चन्स कसे विचारले गेलेले आहेत. तर आपण पहिल्यांदा पॉलिटिकल थिअरीमध्ये, आता मोस्टली गांधींवरले क्वेश्चन्स हे डेमोक्रेसीच्या अँगलने येतो, स्टेटच्या अँगलने येतो गांधींवर क्वेश्चन्स, किंवा ओव्हरऑल त्यांचे वेगवेगळे थॉट्स आहेत. तर बघू आपण काय काय आहे. याच्यानंतर आता बघा, आयडिओलॉजिकल कंपोनेंट्स ऑफ गांधीजम. कोणते कोणते आयडिओलॉजिकल कंपोनेंट्स आहेत गांधीजम मध्ये. इथे म्हणजे हा ब्रॉड झालं ना, हे तुम्ही प्रत्येक पॉईंट, ट्रस्टीशिप झालं, नॉन व्हायलन्स झालं, सत्याग्रह झाला, सर्वोदय झालं, राईट, एज्युकेशनवरले थॉट्स झाले त्यांचे, म्हणजे तुम्ही सगळेच आणू शकता ब्रॉडली, राईट. कोणते कोणते वेगवेगळे कंपोनेंट्स करता येतील याच्यामध्ये, म्हणजे एक सोपा प्रश्न होता, राईट. त्याच्यानंतर गांधींची स्वराज्य कन्सेप्टवर तुम्हाला टिप लिहायची होती, राईट. त्याच्यानंतर गांधींची जी आधुनिकीकरणावरली टीका आहे ती तपासायची होती तुम्हाला, राईट. त्याच्यानंतर बघा, गांधींची व्ह्यूज होते राज्यावरले, कारण गांधी स्वतःला एक फिलॉसॉफिकल अनार्किस्ट म्हणतात, राईट. अनार्किस्ट म्हणजे काय आहे, म्हणजे जो सॉर्ट ऑफ स्टेटच्या एकदम सेंट्रलाइज्ड पॉवरला तो अपोज करतो, राईट. आणि एक डिसेंट्रलाइज्ड पॉवरची गांधी कॉन्सेप्ट घेऊन येतात. ओसेनिक सर्कल ज्याला आपण म्हणतो, की गावं समृद्ध झाली पाहिजे आणि गावांमध्ये ती पॉवर राहिली पाहिजे, ग्रामसभेकडं किंवा ग्रामपंचायतकडं. आणि त्या अँगलनं त्यांची जी राज्याला मध्ये कसे पाहतात, राईट. विलेज, पुन्हा बघा, आयडिया ऑफ विलेज कम्युनिटी आणि युनिट, विलेज ॲज अ युनिट ऑफ आयडियल युनिट ऑफ सेल्फ गव्हर्नन्स. तर पुन्हा तोच क्वेश्चन थोडा बहुत रिझेम्बल झाला, राईट, इथे. त्याच्यानंतर गांधीज व्ह्यूज अँड आंबेडकर्स व्ह्यूज ऑन सोशल जस्टिस, म्हणजे दोघांच्या व्ह्यूमध्ये काही तफावत आहे का, काही साधर्म्य आहे का. आता आपण बघितलं तर अशाच प्रकारचा एक क्वेश्चन नंतर आपण GS1 मध्ये पण पाहिलंय, नाही का, गांधी आणि आंबेडकर दोघांची मतं, म्हणजे मार्ग जरी वेगळे असतील तरी शेवट त्यांचं गोल एकच होतं, राईट. तर बघा कसं कन्क्लूड करता आलं असतं या क्वेश्चन मध्ये. रिअल राईट्स आर रिझल्ट ऑफ परफॉर्मन्स ऑफ ड्युटी. तर आपल्याला माहिती आहे की गांधींचं जे पूर्ण तत्वज्ञान आहे, जे त्यांचं सगळं म्हणणं आहे, ते एक ड्युटी बेस्ड, राईट पेक्षा ड्युटी बेस्ड आहे. तर त्याच्यावर तुम्हाला विचारलेलं आहे, कमेंट करायची आहे, राईट. त्याच्यानंतर स्टेटवर पुन्हा प्रश्न आला, गांधींचे स्टेटवर, आणि स्टेट आणि डेमोक्रेसी, लोकशाहीच्या त्याच्यामध्ये त्यांचं जे अनार्किझमचं प्रिन्सिपल आहे, राईट, तिथे पुन्हा प्रश्न आला.
2005 ला बघा प्रश्न कसा आलेला आहे. त्यांचं जे लोकशाही सिद्धांत आहे, मग त्याच्यामध्ये आत्मनिर्णय, मानवाधिकार, सामाजिक न्याय यांची पूर्वकल्पना ते कसे करतात, राईट. त्यांचं पुन्हा ट्रूथ अँड नॉन व्हायलन्सवर प्रश्न आला. पुन्हा राईट इज अ ड्युटी, राईट. ट्रू सोर्स ऑफ राईट इज अ ड्युटी. बघा ड्युटीवर प्रश्न 2002 ला आला होता, मग 11 आला. म्हणजे प्रश्न रिपीट होतात, आपल्याला ते बघायला लागेल, राईट. तर युपीएससी जी करतायत त्यांच्यासाठी पीवायक्यू खूप महत्वाचे आहेत, कारण इतकी रिपिटेशन्स आणि कारण काय विचारणार आहेत विचारून थीम्स, म्हणजे आता किती एक्सप्लोर करणार नवीन. तर त्याच्यामुळे जे जुने क्वेश्चन्स आहेत ना त्याच्यावर तुमचे आन्सर्स, ज्यावेळी तुम्ही आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करणार आहेत ना, तर स्वतःहून आन्सर लिहिणं, नंतर ते कोणाकडून तर चेक करून घेणं, आणि मग स्वतःहून, किंवा तुम्ही जर कोणी नसेल तर बघा तुम्ही मग तुमच्या बुक्समध्ये काय काय वेगळे पॉईंट्स आपल्याकडून राहून गेले ते ऍड करणं आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह एक नोट सारखं बनवून ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. या प्रकारचे क्वेश्चन्स ब्रॉडली गांधींवर आहेत. गांधी आणि एम एन रॉय यांच्यामधली डिबेट ही विचारलेली आहे. पुन्हा नॉन व्हायलन्स, ट्रूथ, खाली आलं बघा डिग्निटी ऑफ लेबर 2001 ला. म्हणजे किती रिपिटेशन्स आहे, आणि हे रिपिटेशन आताही होत आहे. आता हे इंडियन मुवमेंट, म्हणजे आता त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो IGP मध्ये ब्रॉडली नॅशनलिझम अँड व्हेरियस पर्स्पेक्टिव्ह ऑन इंडियन नॅशनल मुवमेंट. इथे आजपर्यंत एकच क्वेश्चन आलेला आहे, कमेंट ऑन दी सक्सेस ऑफ महात्मा गांधी ले इन द ट्रान्सफॉर्मिंग बोथ पॉलिटिकल अँड नॉन पॉलिटिकल मुवमेंट्स इनटू वन युनिफाईड नॅशनलिस्ट मुवमेंट. म्हणजे आधी कसं, म्हणजे आता जो तुम्ही त्याच्या आधीचा जो संघर्ष होता माहिती आहे का, तुम्ही टिळक आणि आगरकर यांच्यामधला जो संघर्ष काय होता, की सामाजिक बदल आधी की राजकीय बदल आधी. मग तो जो लढा नंतर मग गोखले, आणि मग त्याच्या आधी रानडेंनी मग नॅशनल सोशल कॉन्फरन्सच्या माध्यमातून जे नंतर मग पुढे गोखलेंनी टेक ओव्हर केलं, मग टिळकांच्या आणि गोखलेंची भांडणं झाली, मग तो सगळा जो मुद्दा आहे. पण गांधीयन मुवमेंटमध्ये ह्या दोघांना कसं क्लब केलं गेलं, सामाजिक आणि राजकीय, राईट. तर इथं तुम्हाला गांधींचं कन्स्ट्रक्टिव्हिजमचं जे कार्य आहे सगळं ते आणता येईल नाही का. मग ते कसं झालेलं आहे त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. आणि आणखी एक मुद्दा आहे सिलेबसमध्ये, तो आहे प्लॅनिंग अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, नेहरूवियन आणि गांधीयन पर्स्पेक्टिव्ह. तर नियोजन आणि आर्थिक विकासामध्ये ही जी मॉडेल्स आहेत दोन, आता नेहरूवियन मॉडेल आहे हे थोडं बहुत आपल्याला माहिती आहे की वेस्टर्न पासून इन्फ्लुएन्स होऊन, USSR आहे त्यावेळीचं जे रशियन होतं ते तिथून इन्फ्लुएन्स होऊन नेहरूंचा सोशलिझम ब्रॉडली काय होता, आणि मग गांधीयन मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट काय होतं की व्हिलेज बेस्ड डेव्हलपमेंट, राईट. मग ओसेनिक सर्कलचा कन्सेप्ट आहे की गावं समृद्ध झाली तर मग जिल्हा समृद्ध होईल, राज्य समृद्ध होईल, आणि मग देश समृद्ध होईल, आणि ते कसं मग खालून वर जातं. म्हणजे सॉर्ट ऑफ नेहरूवियन मॉडेल जर आपण बघितलं तर टॉप टू बॉटम, गांधीयन मॉडेल जर बघितलं आपण बॉटम टू टॉप, बॉटम अप मॉडेल आहे, राईट. आणि आज जे काही इश्यूज झालेले आहेत, आता नेहरूवियन मॉडेलला मी म्हणजे त्याच्यामध्ये काही चांगले पॉईंट्स होते, पण आज आपण बऱ्याच गोष्टींचे सोल्युशन ना गांधीयन मॉडेलकडे जातो, की कसं ग्रामपंचायतींना सक्षम करणं गरजेचं आहे, तिथले लोकलचे जे मुद्दे आहेत ते तिथे जर सॉल्व्ह झाले तर त्याच्यानंतर कसा इश्यू होणार नाही. तर आपल्याला कुठेतरी ना या दोघांच्या मध्ये यायला पाहिजे, म्हणजे नेहरूवियन मॉडेल आणि गांधीयन मॉडेल. तर त्या प्रकारे कन्क्लूड करता आलं असतं हे आन्सर. त्याच्यानंतर कमेंट ऑन गांधीयन पर्स्पेक्टिव्ह ऑफ डेव्हलपमेंट अँड इट्स कंटेम्पररी रिलेव्हन्स. म्हणजे काय आहे मग गांधींचे थॉट्स जे सगळे आहेत त्याचा आज रिलेव्हन्स काय आहे, ट्रस्टीशिप कन्सेप्टचा आज रिलेव्हन्स काय आहे, सर्वोदय कन्सेप्टचा आज रिलेव्हन्स काय आहे, लँड रिफॉर्मची पूर्ण विनोबा भावेंची भूदान मुवमेंट होती. विनोबा भावे वॉज अ लाईक सॉर्ट ऑफ स्पिरिच्युअल हिअर ऑफ गांधी, राईट. तो पूर्ण ती त्याच्यानंतर आज खरंच काय गरज आहे गांधीयन थॉट्सची, मग एज्युकेशनमध्ये झालं, एन्व्हायरमेंटमध्ये झाले, राईट. तर त्याची युटिलिटी, त्याचा रिलेव्हन्स आपल्याला सांगायला लागेल. तर हे ब्रॉडली शॉर्टमध्ये ह्या पूर्ण सेशनचा उद्देश हा होता की कोणत्या कोणत्या थीमवर क्वेश्चन आलेले आहेत. आपण एखाद्या थिंकरला बघताना, एखाद्या विचारवंताला बघताना, एखाद्या हिस्टोरिकल फिगरला, पर्सनॅलिटीला बघताना कोणत्या डायमेन्शनने विचार करायला हवे. तुम्हाला ओव्हरऑल तुमच्या थीम्स आता चार्ट आउट झाल्या असतील, राईट. आता गांधींना आपल्याला जर नीट उमजून घ्यायचं असेल, त्यांना जर नीट समजून घ्यायचं असेल, तर ही काही संदर्भ बुक्स आहेत, मी ज्याच्यामध्ये दोन, या स्लाइडवर आणि पुढच्या स्लाइडवर, अशी दोन सोर्सेस मी तुम्हाला सांगतोय. हे जे सोर्सेस आहेत हे ब्रॉडली जे तुमचं सेक्शन आहे इंडियन पॉलिटिकल थॉट, भारतीय राजकीय विचार, याच्यासाठी आहे. जी मराठीमधून जे प्रिपरेशन करणार त्यांच्यासाठी भास्कर लक्ष्मण भोळे यांचं आधुनिक भारतीय राजकीय विचार हे एक चांगलं पुस्तक आहे. त्याच्यानंतर आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत हे जे थॉमस पॅन्थम आणि डॉयचचं जे बुक आहे ते मराठीमध्ये ट्रान्सलेटेड आहेच, आणि ज्यांना इंग्लिशमध्ये करायचं आहे त्यांना हे इंग्लिशमध्ये सुद्धा हे बुक आहे. त्याच्यानंतर आधुनिक भारताचे विचारस्तंभ हे रामचंद्र गुहांचं बुक मराठीमध्येही आहे आणि इंग्लिशमध्येही आहे. विद्युत चक्रवर्तींचं बुक आहे, व्ही आर मेहतांचं बुक आहे इंडियन पॉलिटिकल थॉट, हे हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे, मराठीमध्ये कदाचित नाही आहे ते बुक. आणि इंडियन पॉलिटिकल थॉट OP गौबा,
राईट, हे इंग्लिशमध्ये आहे. तर ब्रॉडली ही तो जे सेक्शन आहे पर्टिक्युलर भारतीय राजकीय विचारवंत, त्याच्यासाठी तुम्ही ही बुक्स वाचू शकता. आता एखाद्याला याच्या पलीकडं गांधींना समजून घ्यायचं असेल, आणखी डेपमध्ये जायचं असेल, जर जिव्हाळा वाटत असेल खूप, तर त्यांनी मी ही काही बुक्स त्यांच्यासाठी सजेस्ट करतोय. तर ही दोन जी गांधींची स्वतःची पुस्तकं आहेत, जी सत्याचे प्रयोग, ती त्यांची ऑटोबायोग्राफी होती ती, आणि हिंद स्वराज. हिंद स्वराज खूप छोटं बुक आहे, जवळपास 110-90 पानांचं, मी स्वतःहून वाचलेलं आहे ते. तर त्याच्यातून गांधींचे ना मॉडर्नायझेशनचं क्रिटिसिझम, त्याच्यातून त्यांनी वेस्टर्न कल्चरला कसं, सिव्हिलायझेशनला कसं पाहिलंय, स्वतःचं काय मॉडेल घेऊन येतात, तर हे समजण्यासाठी खूप चांगलं बुक आहे. आणि सत्याचे प्रयोग तर आहेच. आणि ब्रॉडली ही काही चांगली बुक्स आहेत जी गांधींवर लिहिली गेलेली आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं एक त्यांची जी सगळ्यात पहिल्यांदा गांधींवर काही बायोग्राफी लिहिली होती ती लुईस फिशरने लिहिली होती, राईट, द लाईफ ऑफ महात्मा गांधी म्हणून. हे मराठीमध्येही अवेलेबल आहे, कदाचित साधना प्रकाशनने याचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे, तर तुम्ही ते तिथून घेऊ शकता. आणि रामचंद्र गुहांची दोन पुस्तकं आहेत खूप महत्त्वाची, गांधी द इयर्स दॅट चेंज्ड इंडिया अँड गांधी बिफोर इंडिया. तर ही दोन पुस्तकं कदाचित इंग्लिशमध्येच अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर भिकू पारेख यांची दोन पुस्तकं आहेत, गांधी अ व्हेरी शॉर्ट इंट्रोडक्शन ऑक्सफर्डचं, आणि गांधीज पॉलिटिकल फिलॉसॉफी म्हणून अ क्रिटिकल एक्झामिनेशन, ही भिकू पारेख यांची पुस्तकं आहेत. हे जे शॉर्ट इंट्रोडक्शन वालं जे पुस्तक आहे ते मराठीमध्येही ट्रान्सलेट झालेलं आहे, राईट, तर तुम्ही ते वाचू शकता. त्यांच्यानंतर गांधी देन अँड नाऊ, हे काही त्यांच्यावर क्रिटिकल लिहिलेलं पुस्तक आहे वेगवेगळ्या अँगलनं. तर हे ब्रॉडली जर तुम्हाला गांधी याच्या नंतर आणखी खोलात जाऊन समजून घ्यायचे असतील तर तुम्ही ही पुस्तकं वाचू शकता, राईट. तर हे आजच्या ओव्हरऑल सेशनचं कन्क्लुजन म्हणता येईल आपल्याला. आता ही पीपीटी कदाचित मी नंतर शेअर करेल, पण जे क्वेश्चन्स होते आज माझ्या स्लाइड्समध्ये, सगळे क्वेश्चन्स होते ते इंग्लिशमध्ये होते, राईट, पण मी ते मराठीतही भाषांतरित केलेले आहेत. तर मी ते क्वेश्चन्स इंग्लिश आणि मराठी दोन्ही क्वेश्चन्सची जी PDF असेल ती टेलिग्राम आणि व्हॉट्सअपवर मी शेअर करणार आहे. तर तुम्हाला जर हा उपक्रम आवडत असेल आणि तर तुम्ही प्लीज सपोर्ट करा. तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता, कमेंटमध्ये तुमची मतं लिहू शकता, जेणेकरून मला पुढच्या व्हिडिओजमध्ये त्या सुधारणा करता येतील किंवा त्या प्रकारे चेंजेस करता येतील. आणि तुम्ही शेअरही करा तुमच्या मित्रांपर्यंत, कारण सिलेबस बदललेला आहे, तितका डायनॅमिझम आलेला आहे, आणि थोडंसं वर्णनात्मक लिहायचं असल्यामुळे आपल्याला ते थोडं ब्रेनस्टॉर्म करायला लागेल. आणि ॲट दी एंड आपण ज्यावेळी एक्झाम लिहायला जाणार आहे तर आपण आपल्यासोबत कोणते नोट्स नसणार आहेत, आपल्याकडे कोणती पुस्तकं नसणार आहेत, त्यावेळी आपल्याला आपल्याला स्वतःचा ब्रेन, स्वतःचा मेंदू घेऊन जायचं आहे. तर इथून पुढे लक्षात ठेवायचं आपल्याला की त्या गोष्टी आपण समजून घेण्यावर आपला भर राहणार आहे. आय एम हिअर जस्ट टू तुम्हाला थोडं प्रोवोक करणं, की कसा विचार करता येईल, कुठल्या डायमेन्शननं करता येईल, काय राहिले का अजून, राईट. आय एम नॉट हिअर टू टीच यू एनिथिंग की हे असं आहे आणि ते आपल्याला ते कदाचित आत्ता तर नाही करायचं, राईट. तर तुम्हाला जर आवडला असेल हा उपक्रम तर नक्कीच तुम्ही याला सपोर्ट करा. आणि मी त्यास थांबतोय. सर्वांना पुन्हा एकदा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण असाच गांधींचा जो थॉट आहे सत्याचा, अहिंसेच्या मार्गाचा, ज्याला आपण वेपन्स ऑफ द वीक म्हणू, राईट, तो आपण असाच चालू ठेवू शकतो वेगवेगळ्या मुद्द्यांवर. तर धन्यवाद.